धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये भाषण संपल्यानंतर जय गुजरात असा नारा दिला. मला आश्चर्य वाटतं, महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला. काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो आहोत आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना? एक व्यावसायिक आहे सोशल मीडिया म्हणून ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करतंय. आणि मग एक केडिया तेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. अमित शाह खुश होतील की नाही मला माहित नाही, पण मराठी माणूस मात्र नाराज होईल एवढं 100%. एकनाथ शिंदे ने आज पुणे में भाषण करता. हिंदी एकनाथ शिंदे ने जय गुजरात नारा दिया था. क्या आपको लगता है कि अमित शाह को? देखो, ऐसा है, किसको वो खुश करना चाहते हैं मुझे नहीं पता, लेकिन महाराष्ट्र में आज नाराजी आ जाएगी. जिस शिवसेना की वो बात कर रहे हैं, वो शिवसेना का वृद्ध वाक्य क्या था उसका, जब वो स्थापित हुई, बाला साहब ठाकरे ने जब शिवसेना निकाली तब क्या किया था? मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. जय गुजरात. अभी मेरे दिल में ये ख्याल आ रहा है कि अभी शिंदे साहब से बात करूं तो क्या पूछो, कसे हाथ शिंदे साहेब, के केम छो शिंदे साहेब, कसं बोलायचं? माफी मागायची आपको लगता है? नाही, आपल्याला काय माफी बिफीची गरज वाटत नाही. मराठी माणसं तरी करतील ना. मराठी माणसं निर्णय घेतील. मराठी माणसाच्या डोक्यातली हवा गरम असतानाच त्याच्यावरती असा आघात करणं जानबूझकर किया गया बयान है आपको लगता है? विनाशकाले विपरीत बुद्धी.